पंचनामा महानगरपालिकेच्या उद्यानाचा या मालिकेमध्ये TV नेक्स्ट मराठीतर्फे आज आपण आलो आहोत ते हुतात्मा गार्डनमध्ये. हुतात्मा पार्क हे उद्याननगरमध्ये मोठं असं गार्डन आहे. रस्त्याच्या मुख्य दोन रस्त्याच्या मध्ये असणारं गार्डन आहे. तुषार पाटील आमचे सहकारी यांच्या समवेत या गार्डनच्या दुरावस्थेचा आणि इथे चाललेल्या कामाचा आम्ही हा पंचनामा आणि नागरिकांची मतं आपल्यासाठी घेत आहोत. धन्यवाद. हुतात्मा गार्डनची मोठी वैशिष्ट्य आहे, त्यामध्ये हा दत्तोबा गोविंद तांबट स्वातंत्र्य सैनिक यांचा हा पुतळा आहे. त्याचबरोबर इतरही स्वातंत्र्य सैनिकांचे पुतळे या ठिकाणी आहेत आणि विवेकानंदांची मुख्य मूर्ती या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी दरवर्षी कार्यक्रम होत असतात. गार्डनला एक बाकाल अवस्था आलेली आहे. कामं ज्या प्रमाणात चालू होणार पाहिजे त्या प्रमाणात चालू नाही आहेत, सुद्धा तोही नाही आहे. आणि यामागे आपण बघता ही झुडपं अशी प्रचंड प्रमाणात आलेली आहेत. मातीची ढीग आहेत, वाळूची ढीग आहेत आणि काम ज्या प्रमाणात पाहिजे होतं त्या प्रमाणात झालं नाही. जयश्री जाधव आणि त्याच्या अगोदर त्यांचे पती चंद्रकांत जाधव यांनी ह्यासाठी फार आस्थेनं सर्व निधी उभा करून दिला होता, मात्र त्या प्रमाणात इथं काम झालेलं नाही आहे. संरक्षण भिंत ही अजून टप्प्याटप्प्याने त्याचं काम चालू आहे आणि नेमकी काय कामं कमी आहेत याचा आढावा आम्ही या ठिकाणी आपल्याला घेणार आहोत. मंगळपेठ, शिवाजीपेठ आणि हा महालक्ष्मी नगरचा YP नगरचा भाग या सर्व प्रकारचे नागरिक या ठिकाणी फिरायला येत असतात. तुम्ही नेहमीच या गार्डनमध्ये येतात, काय नेमकं राहिले गार्डनमध्ये? गेली 4 वर्ष झाली या गार्डनचं काम चालू आहे. खरं हे काम गेले 6 महिने झालं बंद स्थितीत आहे. या कामासाठी 2 ठेकेदार इथं लावलेले आहेत. एक सतीश पाटील म्हणून एक ठेकेदार आहेत, दुसरे ठेकेदार बहुतेक कुराडे किंवा भटकर म्हणून आहेत. सतीश पाटलांसाठी 3,40,00,000 रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि वरचा 1,40,00,000 रुपयाचा निधी दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरना दिलेला आहे. या बागेचा परिसर हा 8 एकराचा. बरोबर, या 8 एकरामध्ये हे जे ट्रॅक केलेले आहेत, या ट्रॅकची क्वालिटी आणि क्वांटिटी बघायला गेलं तर त्याचं काहीच नाही आहे. तर आत्ताच त्याच्यामध्ये भेगा पडलेल्या आहेत. ह्याच्यासाठी नगरपालिकेनं त्यांच्याकडनं 10 वर्षाची मुदत घेतलेली आहे त्या कामाची, जर त्यांनी मेंटेनन्स करायसाठी. फक्त त्यांच्या अनामत रक्कम घेतलेले 5 लाख रुपये. आमचं म्हणणं असं आहे की आता हे हम्पी थिएटर आहे, या हम्पी थिएटर झालं जवळजवळ 6 महिने झाले याचं काम बंद अवस्थेत आहे. निधी सगळा देऊन सुद्धा काम बंद आहे. मग तुम्ही काय आयुक्तांशी वगैरे संपर्क केलेला नाही का? ह्याच्यासाठी आम्ही ह्याच्या पवडी विभागाचे सेपरेट ह्याच्या सुरेश पाटील म्हणून ह्याच्या अधिकारी आहेत, पवडी विभाग म्हणून येतोय त्यांचा. त्यांनी स्वतंत्र कार्यभार त्यांच्याकडे दिलेला आहे. तर त्यांचं ह्या कामाकडे दुर्लक्ष आहे. आम्ही स्वतः कितीतर वेळा ह्या कामासाठी ह्याच्या कामाची चौकशी व्हावी, ह्या कामाचं थर्ड पार्टी ऑडिट व्हावं, हे जे मी त्यांच्यासाठी त्यांना स्वतः पत्रव्यवहार केलेले. परंतु त्याच्यासाठी माहितीच्या अधिकाऱ्याखाली पण त्यांच्याकडे मी माहिती मागितलेली, ती पण तिने मला अपूर्णपणे दिलेली आहे. आणि एक काम गेले जवळजवळ 6 महिने बंद आहे. एकंदरीत हे सर्व काम 6 महिने बंद आहे. त्यामुळे नागरिकांची आणि इथं फिरण्याची फार नाराजी आहे. जॉगिंग ट्रॅकसुद्धा पूर्ण नाही आहे. निधी मंजूर होऊन काम वर्कआउट होऊन सुद्धा काम अर्धवट तिथे राहिलेलं आहे आणि याचा जाब ते आता माहिती अधिकारी ह्याच्यात विचारणार आहेत. इतरही नागरिक आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊया. या ठिकाणी आपण बघता ही स्वागत कमानच आहे, तिची दुरावस्था यामधून दिसते आणि त्याप्रमाणे या ठिकाणी जे ज्येष्ठ नागरिक आहेत, काय नेमकं राहिलं काम सांगा. मुलांना खेळायसाठी जे पूर्वी ग्राउंड होतं ते ग्राउंडचा वापर यांनी चुकीच्या पद्धतीने केलेला आहे. आणि ही बाग ॲक्च्युली हुतात्मा पार्क नावाची नसून आता दगडी बाग झालेली आहे. बागेत जिकडे तिकडे दगड टाकलेले आहेत. स्वच्छतेचा अभाव आहे. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडी नाही आहेत किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी नाही आहेत. चांगल्या स्थितीतील खेळणी यांनी काढून टाकलेली आहेत. त्याचा पुनर्वापर केलेला नाही किंवा योग्य ठिकाणी ती स्थानापन्न केलेली नसल्यामुळं लहान मुलांना, महिलांना इथं बागेमध्ये येणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे. त्यामुळं बागेकडं कुणीही लहान मुलं, महिला किंवा फॅमिली येत नाहीत. एवढी मोठी बाग असून या बागेचा पूर्वी 1 नंबर असायचा, पण आत्ताची दुरावस्था जर विचारात घेतली तर ह्याला पूर्ण महानगरपालिका जबाबदार आहे. बागेमध्ये पहिलं गवताचा जो ट्रॅक होता वॉकिंगसाठी तो असावा, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आणि त्यांना बागडण्यासाठी गवताच्या गालीच्या अंतरावा, गालीच्या फार महत्त्वाचं आहे. आणि बागेची जी दुरावस्था झालेली आहे, अतिशय घाणेरडी व्यवस्था आहे. अजून जर समजा यामध्ये काही सुधारणा करता येत असेल तर चांगल्या सुधारणा करावा. हुतात्मा पार्क म्हणून फार पूर्वीपासून फेमस आहे. आकर्षण होतं सगळं शहरात. हां, शहराचं आकर्षण होतं. आणि लहानपणी आम्ही इथं येत होतो तेव्हा भयंकर चांगला अगदी व्यवस्थित म्हणजे वातावरण पण व्यवस्थित होतं
आणि खेळायलासुद्धा आम्हाला लहानपणापासून मिळायचं. पण आता लहान मुलांना खेळायला मिळत नाही आहे. हा फार मोठा म्हणजे त्यातला एक बारकावा आहे. स्टाफ पण कमी आहे, मेंटेनन्स स्टाफ कमी आहे. मेंटेनन्स स्टाफ कमी आहे किंवा बाकीच्या जर समजा सोयी केल्या, पाण्याची व्यवस्था, पाणी प्यायला नाही आहे, बाथरूमची व्यवस्था चांगली पाहिजे. म्हणजे लहान मुलांना खेळायला पण आल्यानंतर त्याला व्यवस्था असेल तर खूप मुलं येतील. महावीर गार्डनमध्ये खूप मुलं खेळायला असतात, पण इथं मुलं येत नाहीत. कारण ह्याचा फक्त आहे की लहान मुलांना खेळण्यासाठी वातावरण नाही आहे इथं. ते वातावरण तयार करणं गरजेचं आहे. पोलीस खात्यात नोकरी केलेला माणूस 16 वर्ष झाली रिटायर होऊन आम्ही बागेमध्ये कंटिन्यू बागेमध्ये येतो. चालण्याचा जो ट्रॅक आहे त्याच्या कारणानं गुडघेदुखीचा त्रास जाणवा लागला आहे आता. ते जर त्याच्या बाजूला जर मातीचा ट्रॅक केला तर आमच्यासाठी चांगलं होईल. तुम्ही काय छंद काय जोपासता, झाडं लावता, काय करता? झाडे वगैरे आम्ही इथं गार्डनमध्ये लावतो झाडं वगैरे. पाटील, एकेकाळी जिवंत कुंड होतं, आज तिथं एकदम मुजलेलं आहे आणि हे जे फार संदर्भ आहेत, आयुर्वेदासाठी सुद्धा त्याचा वापर केला जायचा, असं सगळे संदर्भ आहेत. जिवंत झरा हा ओपन केला तर पुन्हा होऊ शकतो असं हो, आहे. जुनं जीवन झरा म्हणजे तिथं पहिलं पाणी होतं खरं. आता त्यात माणसांनी कचरा बिचरा टाकून थोडं ते ढासळलेलं आहे की आमची अशी मागणी आहे की आम्हाला त्यात फंड मिळावा. आम्ही ते कुंड बांधून घेणार आहे. समोरची कमान पण ही ढासळलेली आहे, ती बऱ्यापैकी ती दुरुस्त होऊन या कुंडासाठी आम्हाला निधी मिळावा आणि आपण ते परत पुनर्जीवित पाणी त्याचं करावं अशी आमची इच्छा आहे सर्वांची. हे कुंड आपण बघू शकता, हे नक्कीच पुनर्जीवित होऊ शकतं, कारण अगदी अर्धा वर्षापूर्वी या ठिकाणी पाणी जिवंत झरा असल्याचे लोक आठवणी सांगतात. त्यामुळं हा सगळा गाळ काढला तर नक्कीच या ठिकाणी येईल आणि पाटील आणि त्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. महानगरपालिका असतील आणि लोकवर्ग दोन हे कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. धन्यवाद. पांडुरंग पाटील राहतात, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि हा जो मंदिर चा एक मोहताम पार्कमध्ये छानसा परिसर आहे, त्याचं पौराणिक संदर्भ काय आणि काय काय मंदिराचं विकसित केलं? हे मंदिर हे द्वारकाधीश गोपाळकृष्ण लिंगेश्वर महादेव मंदिर आहे आणि याच्या मंदिरचा उल्लेख करवीर महात्म्य ग्रंथात आहे. आणि हे जयंती गोमतीच्या संगमावर वसलेले हे द्वारकाधीश गोपाळकृष्ण मंदिर आहे. आम्ही बागेत जे फिरायला येणारे मॉर्निंग वॉकचे ग्रुप आहेत, फिरायला येणारे सगळे योगा वर्गाची माणसं आहेत, त्यांच्यामार्फत आम्ही हे सगळं आजूबाजू जे सुशोभीकरण झालेलं आहे, जे स्टाईल्स बिल्स सगळे घातलेले आहेत, हे सगळ्या लोकसहभागातून आपण केलेले आहेत. तर 2 टप्प्यात ही जी कामं झालेली आहेत. पहिले ह्या मंदिराचं झालं आहे आणि त्यानंतर हे शेडचं काम झालेलं आहे. तर आता समोरच्या बाजूला आपण बघताय की नाल्या शेजारीनी जे पाणी होते, त्या पाणी जे पुराचं येते त्याच्यामुळे इथले सगळा भराव सगळा ढासळलेला आहे. समोरच्या बाजूला एक रिटर्निंग वॉल व्हायला पाहिजे की रिटर्निंग वॉल झाल्यामुळे पुढच्या बाजूला आमचा जे भाविक येतात त्यांना बसायला उठायला आपण इथं समोर एक दर्शन मंडप करायची आमची इच्छा आहे. तर हे जोपर्यंत रिटर्निंग वॉल होत नाही तोपर्यंत आपण ते इथं काय पुढं काय करू शकत नाही. मुळात गोमते जयंती एखाद्या नद्या होत्या होय. आणि एक पवित्राचंच ठिकाण होतं हे. आज सगळे बाकाल परिस्थिती सगळी झालेली आहे. त्याचं रानिंग असतील किंवा आपल्या प्रसन्न मालेकर प्रसन्न मालेकर असतील, आर्किटेक्ट कॉलेजच्या प्राध्यापकांनी संशोधन पण केलेलं आहे या सगळ्या याच्यावर. तर हे कोल्हापूरचे कसं काही बोर्ड लावणार आहे का बुवा ह्या जयंती नद्या होत्या की काही त्याच्या पवित्र राखा वगैरे असं काही हां, ह्याचा ऑलरेडी आपण हा समोरच्या बाजूला हा बोर्ड लावलेला आहे. हे जे करवीर महात्म्यामध्ये जे श्रीकृष्णांचं इथं वास्तव्य होतं, ह्या बागेला अगोदर बेट द्वारका म्हणत होती. ते बेट द्वारका ह्या मंदिरची जी माहिती आहे ती आम्ही थोडक्यात इथं लावलेली आहे. हे सोडून आणि शाहूकालीन आतल्या बाजूला एक सटवाईचं मंदिर आहे, ते पण जुनं आहे. तर हे असं पवित्र ठिकाण आहे. तर बरेच आता इथं स्वच्छता होत नाही आहे. बागेत माळ्यांची संख्या कमी आहे. तरीसुद्धा आम्ही मॉर्निंग वॉकवाले आम्ही सकाळी दर एक 8-15 दिवसात स्वच्छता मोहीम आपली असते. तर इथं संख्या वाढवावी, स्वच्छता करावी. अजून तिथं योगाचं काय, योगाचं आपण हॉल आहे हा योगाचा एक हॉल आहे. तो पण काय झाला आहे, जुना एक बांधून 15-20 वर्ष झाले आहेत, जमीन खचलेली आहे. त्याचं सुद्धा डागडुगी घेऊन त्याचं पण काम व्हावं. साईडनं आता काय आहे की हा सिमेंट कॉन्क्रीटचा ट्रॅक केलेला आहे. तर बरीच वयस्कर माणसं ह्या ट्रॅकवर फिरायतात. त्यांचं मत आहे की बाबा ह्याच्यावर चालले की जरा पाय दुखतात. साईडनं आता बरीच जागा आहे, त्याचा मातीचा मुरमाचा एक ट्रॅक इथं व्हावा अशी बऱ्याच जणांची इच्छा आहे. लोकवर्गीतून काम कसं होतं याचं उदाहरण या ठिकाणी आहे. हा परिसर डेव्हलप केलेला आहे आणि पुढं दर्शन मंडपही करायचे आहे. ही जी वॉलचं काम राहिलेलं आहे, आमदार निधीतून यासाठी बजेट मंजूर आहे, लवकरात लवकर ते व्हावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. TV नेक्स्टतर्फे आपले आभार. धन्यवाद. आज बाकल वड्याचं जरी स्वरूप आलं असलं तरी हे जयंती आणि गोमती नदी ह्या 2 नद्यांचं हा परिसर आहे. आज नाल्याचं स्वरूप असलेलं दुर्दैवानं हे एकेकाळी नदी होती आणि कोल्हापूरचं एक वैभव होतं एकेकाळच्या पिढीमध्ये. तर जयंती आणि गोमती नदीचा संगम हा ह्या ठिकाणी होत असतो आणि आपण या ठिकाणी पाहतात हे सटवाईचं मंदिर आहे आणि
1939 साली हे मंदिर पुन्हा एकदा बांधण्यात आलं होतं. श्रीमंत कर्नल श्री राजाराम महाराज छत्रपती यांच्या करवीर सरकार यांच्यातर्फे बांधण्यात आली असा इथं उल्लेख आहे. करवीर इलाका पंचायत आणि त्यावेळी हे मंदिर बांधण्यासाठी 1939 साली 998 रुपये खर्च आला होता असं हे मंदिर आहे. आपण या ठिकाणी आतून बघू शकता. हे मंदिर सटवाईचं पूजन म्हणजे लहान मूल जन्मल्यानंतर या ठिकाणी पूजनासाठी आणलं जातं. प्रचलित असं रोज इथं कुठले नित्यकर्म होत नाही. रान सटवाई असं ह्या मंदिराचं एकंदरीत स्वरूप आहे. मात्र जे पौराणिक संदूर भरपूर आहेत त्यामुळे हे मंदिर ही व्यवस्थितरित्या ठेवणं हे आता गरजेचं आहे. या व्यवस्थापन असेल किंवा आध्यात्मिक संदर्भ असतील त्या संदर्भाने हे गार्डन फार मोलाचं असं आहे. हा जो ट्रॅक केलेला आहे हा ट्रॅक जवळजवळ 4.5 किलोमीटरचा असणार असं म्हणून सांगितलेलं आहे. मात्र हा ट्रॅक अगदी फार कठीण झालेला आहे आणि नागरिकांमध्ये या शेजारीच एक मातीचाही ट्रॅक असावा जेणेकरून आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल. ओपन जिम जी आहे तिलासुद्धा एक बाकाल व्यवस्था आलेली आहे. नसल्यामुळे या ठिकाणी ही सर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे. गोखले कॉलेज आहे त्यामुळे गोखले कॉलेजमधील युवक युवती असतील किंवा विद्यार्थी असतील या ठिकाणी केक कापण्यासाठी वगैरे काही मिळत असतात. आणि हे आपण बघू शकता एकंदरीत ह्या ओपन जिमला आलेली बाकाल व्यवस्था सर्वच ठिकाणी थोड्या फार प्रमाणात हे असं परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे एक बाजूचंच आहे, दुसरं बाजू तुटलेली आहे. व्यवस्थित प्रकारे कोणत्याही प्रकारे इथं याला आता हे नाही आहे. या ठिकाणी ह्याचं फॅन्डेल निघालेलं आहे. या ठिकाणचा बारच काढून नेण्यात आलेला आहे. दुसरा ह्याचा पार्टच नेमकापणे निघून गेलेला आहे. अशा प्रकारे हे सर्व प्रकारे एकंदरीत तुटलेले असं आणि प्रचंड प्रमाणात दुरावस्था झालेली असं हे ओपन जिम या ठिकाणी आपण बघू शकता. आणि हुतात्मा गार्डनचं हे एक मोठं दुर्दैव या ठिकाणी लोक स्थानिक प्रशासनाच्या अभावी दिसून येत आहे. याचा एक पाड गेल्यामुळे हे आता वापरात येत नाही आहे. जॉगिंग ट्रॅकचं काम हे ठिकाणी सुरू असलं ते जॉगिंग ट्रॅक सोडून इतर कोणतेही काम या ठिकाणी सुरू नाही असं परिस्थिती आहे. भटक्या कुत्र्याची समस्या जी सर्वत्र असते तशी ह्या गार्डनमध्ये आहे. निवांत रात्री झोपलेली सकाळ सकाळी झोपलेली कुत्री आपण या ठिकाणी बघू शकता. सावित्रीबाई फुले ते उद्यमनगरचा रोड असेल आणि वायपी प्रमुखाची सुरुवात ते कॉलेज असेल अशा दोन मुख्य रस्त्यांच्या मध्ये हा भव्य असा हा गार्डनचा परिसर आहे. आणि सटवाईचं जसं मंदिर आहे तसं महादेवाचं एक मंदिर या ठिकाणी आहे. तेही आपण बघणार आहोत. लोकवर्गणीतून आणि नंदकिशोर देशपांडे असतील, संदीप देसाई असेल आणि यांच्यासोबत हे श्री गोपाळकृष्णाचं मंदिराचा जीर्णोद्धार हा बऱ्यापैकी करण्यात आलेला आहे. महानगरपालिकेची कोणतीही मदत न घेता या ठिकाणी ह्या मंदिराचा बऱ्यापैकी विकासाचं काम झालेलं आहे. आणि आपण या ठिकाणी बघता की जयंती आणि गोमती ह्या गार्डनच्या दोन्ही बाजूला ही जयंती नाला आहे आणि त्या बाजूला आपण दाखवणार आहोत गोमती नदी. ह्या दोन्ही नदीचा संगम असणारं एक ऐतिहासिक संदर्भ असणारं असा हा परिसर आणि हे हुतात्माचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. बापा गार्डनमध्ये हा एक योगाचा हॉल केलेला आहे. मात्र तो सध्या वापरात नसल्यामुळे त्याच्या फरशा उखडलेल्या आहेत आणि त्याची दुरावस्था झालेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत हा मालोजीराजे छत्रपती आमदार असताना विशेष फंड करून त्यावेळी हा बांधण्यात आला होता. मात्र त्यानंतर तो आता खचलेला एका बाजून दिसतो फाउंडेशन नसल्यामुळे आणि एक दुरावस्था या हॉलची नियमित वापरात नसल्यामुळे या ठिकाणी दिसून येत आहे. गार्डनमध्ये हुतात्मा स्मारक जे म्हटलं जातं जे कोल्हापूर आणि पंचगोष्टी जे सगळे हुतात्मा झालेले आहेत त्यांची नावं या ठिकाणी आहेत. आणि मात्र ती सध्या सगळी पुसली गेलेली अशी आहेत. ती पुन्हा एकदा त्याचं कलरिंग करणं हे गरजेचं आहे. आणि त्याबरोबर जो मागोपात आहे तो स्वामी विवेकानंदाचा मोठा असा भव्य देव पूर्णाकृती पुतळा आहे. कोल्हापूरचं एक मोठं आकर्षण आहे. रामकृष्ण मिशन असेल यांच्यातर्फे युवा दिनाला 14-12 जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी मोठा कार्यक्रम होतो. मात्र हा परिसर लवकरात लवकर पूर्वदुरुस्त होणं हे फार गरजेचं बनलेलं आहे. जॉगिंग ट्रॅक असेल या ठिकाणी इतर जी कामं आहेत ती लवकर होणं आणि हा पुतळा आणि हा सगळं स्मारक
हे मुख्य आकर्षण आहे. मात्र हे काम अगदीच टप्प्याटप्प्यानं होत आहे. लवकरात लवकर हे काम व्हावं यासाठी सर्वजण आता आग्रही आहेत. आपण या ठिकाणी पाहतो हे ठिकाणी हे फुलपाखरू गार्डन करणार होते, मात्र त्याची जागा आता बदलण्यात आलेली आहे. हुतात्मा पार्कचं आपण समस्या मांडत असताना हुतात्मा पार्कचे आपण वारंवार जो उल्लेख केला की तो 2 नद्यांचा संगम आहे आणि प्रचंड जलसाक्षरतेचं ते महत्त्वाचं ठिकाण आहे. आणि आपण सावित्रीबाई फुलेच्या रोडवरून आल्यावर तिथं तळं होतं, मोठं विहीर होती जी जिवंत होती, ती आता पूर्णपणे मुजलेली आहे आणि तिथं स्थानिकांचाही प्रश्न आहे की ते पुन्हा तिला जिवंत करायचं. या सर्व संदर्भानं बोलण्यासाठी आपण उमाकांतजी रानिंगा गेली 40 वर्षांआधी भारतीय इतिहास परिषदेचे काम करतात आणि मठ मंदिर हा त्यांचा जीवनाचा आस्थेचा विषय राहिलेला आहे. नमस्कार. आणि हा जो मोठा नकाशा आहे 1871 सालचा आहे. शिवाजी पूल होण्या अगोदरचा नकाशा आहे आणि ह्या 2 नद्या ज्या आहेत त्याविषयी रानिंगा सर आपल्याला अधिक माहिती देत आहेत. बोला सर. करवीर क्षेत्र हे अनेक तलावांनी आणि नद्यांनी वेढलेलं आहे असा आपल्याला करवीर महात्म्यामध्ये उल्लेख सापडतो. या साधारणपणे 180 वर्षापूर्वीच्या नकाशामध्ये ही तलाव बघायला मिळतात आणि त्याच वेळेला जयंती, गोमती, संजीवनी, मयुरी, पंचगंगा अशा अनेक नद्या करवीर महात्म्यानं सांगितले की 6 नद्यांनी वेढलेलं एक क्षेत्र आहे. त्यातलं जयंती आणि गोमती म्हणजे हा नदीचा प्रवाह जो कात्यायनीला ह्याचा उगम होतो आणि हा प्रवाह असा पंचगंगेला मिळतो संबंध कोल्हापूरला कवेत घेऊन. आणि त्याचबरोबर गोमती नावाची एक नदी ही इथं या जयंतीला मिळते. हा जयंती नादा म्हणजे हे हुतात्मा पार्क जे आपण आता सध्या म्हणजे हा जी समस्या बरोबर जो त्रिकोण आहे किंवा संगम स्थान आहे 2 नद्यांचा संगम याला करवीर महात्म्यामध्ये द्वारका म्हटले. या ठिकाणी एक जिवंत पाण्याचा झरा असलेली विहीर, नारदाची मूर्ती सर्वसाधारण कुठं पाहायला मिळत नाही, त्या ठिकाणी ती नारदाची मूर्ती होती. आणि संगमेश्वर स्थानावरती त्याला करवीर महात्म्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे द्वारका म्हटले. त्याच्यामुळे द्वारकाधीशाची एक मूर्ती आहे, तर त्या मूर्तीचा नुकता जीर्णोद्धार पण केलेला आहे. तर करवीरातलं द्वारका क्षेत्र म्हणजे संगमेश्वर या 2 नद्यांचा संगम असलेला. आता एक डिजिटल बोर्ड लावलेला आहे. ह्या 2 नद्या संगमी म्हणजे आता जे ओढे आहेत आपण म्हणतो आता आपल्याला ते 2 ओढेच बघायला मिळतात, परंतु प्रत्यक्षात जयंती आणि गोमती या नावाच्या गोमती नदी कुठून आली? गोमती नदी शिवाजी विद्यापीठाच्या परिसरातून आली आणि ती या जयंतीला इथं मिळाली. आणि या ठिकाणी संगमेश्वर असं नाव आहे करवीर महात्म्यामध्ये. सावित्रीबाई फुले आणि उद्यमनगर जाताना जे गेट आहे तिथून आत गेले. आता हा नदीचा प्रवाह आपल्याला दिसतो ह्याच्यातून म्हणजे रेणुका ओढ्यावरची रेणुका आहे ना तिथून आपल्याला हा गोमतीचा प्रवाह आलेला दिसतो. आणि हा जयंतीचा प्रवाह दुसऱ्या बाजूने आलेला आणि हे दोन्ही प्रवाह आपल्याला आज सुद्धा बघता येतात. अर्थात काळाच्या ओघामध्ये ते छोट्या ओढ्याच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळत असले तरी आज सुद्धा जयंती आणि गोमतीचा संगम असलेलं संगमेश्वराचं प्राचीन स्थान तिचं आहे. त्याचबरोबर जी आता कुंड म्हणतात ते विहीर मुजलेले आहे पूर्ण. ते जर आपण मी सुद्धा बघितले तुम्ही जर बघितलं की पाणी त्यामध्ये चांगल्यापैकी होतं तर ते काढलं तर तो जीवन मिळू शकतो. मुळात नदीच्या काठावर असलेल्या सगळ्या विहिरी या पाण्याचा उद्भव किंवा पाण्याचा जिवंत झरा असलेलाच अशा पद्धतीच्या असतात. विहीर हे पाण्याच्या समृद्धीसाठी किंवा पाण्याचा जिवंत झरा एक प्राचीन आपला वारसा ठेवा किंवा वारसा स्थळ म्हणून आपल्याला ती पुनरुज्जीवित करता येऊ शकेल. त्याचबरोबर नारदाची एक मूर्ती, गोपाळकृष्णाची एक मूर्ती अशा 2 मूर्त्या त्या ठिकाणी विराजमान असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. गोपाळकृष्णाच्या मूर्तीचं प्रचंड महत्त्व एवढ्यासाठी आहे की भगवान श्रीकृष्णाने जेव्हा कालयवनाचा वध केला तेव्हा ते दक्षिणेत आले आणि त्यानंतर त्यांनी कोल्हापुरामध्ये गोकुळ शिरगाव या ठिकाणी गोकुळ, कात्यायनी या ठिकाणी त्यांनी गोवर्धन पर्वत, त्यानंतर नंदवाळ या ठिकाणी नंदग्राम, वाशी या ठिकाणी वसुदेवग्राम अशी आपल्या बाललीला आपल्या मातेला म्हणजे देवकीला सांगितल्या अशी पुराणकथा आहे. पुराणकथातून आपल्याला इतिहासाचे संदर्भ जर शोधायचे असले तर कोल्हापुरातल्या श्रीकृष्णांच्या वास्तव्याचं अत्यंत महत्त्वाचं स्थान म्हणजे हे द्वारका क्षेत्र. या विषयाकडे आपण परत येऊ. पण जुनं कोल्हापूर कसं होतं ते ज्यावेळी शिवाजी पूल नव्हता त्यावेळेचा अत्यंत ऑथेंटिक असं या ठिकाणी पंचगंगेचं पूर्ण जे वळण आपल्याला पाहायला मिळतं. या पंचगंगेच्या वळणाच्या काठावर वसलेले कोल्हापूर आणि रंकाळा तलाव तटबंदीनं वेढलेलं शहर. आणि हा पूर्ण कोल्हापूर शहर रंकाळ्यामध्ये जरी ठेवलं तरी रंकाळा त्याच्यापेक्षा मोठा होता. रंकाळ्याची व्याप्ती किती होती आपल्या लक्षात येईल. वरुण तीर्थ आपल्याला इथं पाहायला मिळतं. हा वरुण तीर्थ मुजवलं या ठिकाणी आता सुद्धा पाण्याची समस्या तिथं होती.
ते तलावच आहे आणि वरुणाचं तीर्थ आहे, ते मुजवता येणं शक्यच नाही. आपण आपल्या समाधानासाठी ते मुजवलं तरीसुद्धा तिथं ते तीर्थ प्रत्येक वर्षी प्रकट होतंच. वरुणाच्या नावाचं तीर्थ 4.5 एकर जमीन या ठिकाणी उपलब्ध झाली कुंड मुजवल्यानंतर. हा पद्माळा तलाव केवढा मोठा तलाव आहे. या ठिकाणी असलेलं कोटी तीर्थ मुजवलं गेलं, या ठिकाणी असलेला कुंभार तलाव मुजवला गेला, या ठिकाणी असलेला महार तलाव मुजवला गेला. असे साधारणपणे 16 ते 17 तलाव मुजवले गेले. आताचा जो बिंदू चौक आहे आणि दत्त भिक्षा बिंदू चौकाचं स्थानीच आहे. हा बिंदू चौकात स्थान आहे आणि दत्त संप्रदायामध्ये भिक्षा गोळा केल्यानंतर नगराच्या बाहेर दत्त भिक्षालिंग इथं आहे. शहराच्या बाहेर येतं. हां, शहराच्या बाहेर आत्ताच म्हणजे त्यापूर्वी ते शहराच्या बाहेर होतं, आता दत्त भिक्षालिंग आहे तो. हा तो मोठा संदर्भ आहे. आणि अशी ही तळी किती होती सगळी एकंदरीत? 27 तळ्यांचा उल्लेख करवीर महात्म्यामध्ये आढळतो आणि 27च्या 27 तळी या नकाशामध्ये प्रत्यक्ष बघायला मिळतात. आणि एक आपल्याला महत्त्वाचा संदर्भ सांगतो की या ठिकाणी जो मगाशी सांगितला जयंती आणि गोमतीचा संगम, त्या ठिकाणी रानसटवाई म्हणून एक अतिशय प्राचीन मंदिर आहे. त्याचा जीर्णोद्धार राजाराम महाराजांच्याकडून झालेला तिथं आपल्याला पाठी पण पाहायला मिळते. पण राजघराण्यातल्या किंवा सरदार घराण्यातल्या कुठल्याही कुटुंबात जर बालकाचा जन्म झाला तर सटवीची पूजा जी 6व्या दिवशी केली जाते बाळाच्या जन्माची, ती करण्याचं मूळ स्थान म्हणजे ही रानसटवाई. रानसटवाई तिला एवढ्यासाठी म्हटले की ती गावाच्या बाहेर जंगलात असते. गावाच्या बाहेर जंगलात असलेले हे स्थान आता गावाच्या मध्यवस्तीमध्ये जरी आलं असलं तरी ती रानसटवाई त्या ठिकाणी मुळात विराजमान आहे. आज सटवाईची पूजा करायला काही लोक अंबाबाईच्या मंदिरात जातात, पण अंबाबाईच्या मंदिरामध्ये असलेलं आहे ते पत्रलेखिकेचं शिल्प आहे, ती सटवाई नाही. तर कोल्हापुरातली मूळ सटवाई, कोल्हापुरातलं मूळ श्रीकृष्णाचं मंदिर, अशी ही प्राचीन मंदिरं आणि त्याचबरोबर 2 नद्यांच्या संगमावर असलेला जिवंत पाण्याचा झरा असलेली एक विहीर, नारदाची मूर्ती, असं वैभव असलेलं हे पुरातन क्षेत्र. सटवाईचं मंदिर राजाराम महाराजांना परत का त्याचं पुन्हा त्याची पुनर्बांधणी केली. मुळात सटवाईचं जे रानामध्ये मंदिर असतं तिथं मंदिर असतच नाही. सटवाईचे पाषाण असतात आणि ते उघड्यावर असतात. राजाराम महाराजांच्या काळामध्ये त्या मंदिराचा त्या ठिकाणी त्यांनी जीर्णोद्धार केला आणि त्याची त्या ठिकाणी बोर्ड लावल्यामुळे आपल्याला ती ऐतिहासिक नोंद पाहायला मिळते. पण सगळ्यात महत्त्वाचा उल्लेख म्हणजे त्याचं नाव हे रानसटवाई, म्हणजे रानात राहणारी सटवाई. सटवाईची पूजा करण्याची आपल्या संस्कृतीची जी परंपरा आहे ती गावाबाहेर असते सटवाई. आणि 6व्या दिवशी बाळाचं विधिलिखित लिहिणारी देवी म्हणून त्या सटवाईची पूजा केली जाते. कोण हसला झाला तर तो सटवाईची पूजा झाली असं ते सटवाईचं स्थान, 2 नद्यांच्या संगमाचं स्थान, नारदाचं निवासस्थान आणि भगवान श्रीकृष्णांचा पदस्पर्श झालेलं स्थान, इतकं महत्त्वाचं ते स्थान आहे. म्हणून त्या विहिरीचं जर पुनरुज्जीवन करता आलं तर पाण्याचा एक जिवंत झरा आपल्याला त्या ठिकाणी अजूनही मिळणार. कारण ओढा जरी नदीला जरी ओढ्याचं स्वरूप आलं असलं तरी भूगर्भातले पाण्याचे झरे अजूनही जिवंतच आहेत. फार का जरी भका दिसत असलं तरी हा जलसंपत्तीचा कोल्हापूरचं एक मोठं वैभव आहे. आणि थोडा तो कचरा काढला तिथं आता जीर्णोद्धार स्थानिक लोकांनी केलेला आहे. तो रानिंगा सरांना विश्वास आहे, अनेक जलतज्ञांना विश्वास आहेत. वंदना मॅडम यांनी याच्यावर PhD केली सरांच्या मार्गदर्शनाखाली. त्यांनीसुद्धा सांगितलेलं की ती जर सर्व आपले तिथली घाण काढली, साधा कचरा काढला तर ते जीवन जरी पुन्हा मिळतील आणि कोल्हापूरचे एक पुन्हा एकदा वैभव आपल्या सर्वांना बघता येईल. हुतात्मा पार्कच्या गार्डन संदर्भात हे एवढे मोठे मोठे संदर्भ आहेत. आणि पुन्हा एकदा जलसाक्षरतेचं कोल्हापूरचं जिवंत उदाहरण होण्यासाठी रानिंग सर केव्हा मार्गदर्शन करायला तयार आहेत. आणि पुन्हा एकदा ते गतवैभव करण्यासाठी नवीन येणार आहेत तसे नगरसेवक असतील आणि त्याचबरोबर NGO असतील, स्वयंसेवी संस्था असतील किंवा पंच आता पैलूनी काम करणारं संघ असेल, या सर्वांनी आता ह्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा कोल्हापूरचं गतवैभव नक्कीच प्राप्त होईल. रानिंग सर, तुम्ही त्यावेळी आपल्याला एक जर त्यासाठी लोक चळवळ वगैरे लोक आले तर तुम्ही मार्गदर्शन करायला असणारच आहात. धन्यवाद. हुतात्मा पार्कमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गार्डन, वृक्षारोपण करणारे लोक आहेत, वाढदिवस साजरा करणारे लोक आहेत, विवेकानंद ट्रस्टचं काम करणारी लोक आहेत. आणि त्याबरोबर हा गार्डन कट्टा ग्रुप आहे. या ठिकाणी कायम चांगली सुविचार लिहिली जातात. सुख हा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य घेऊन टाकतो. दुःख हा वेदनादायक शब्द मात्र आयुष्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करतो. अशा तर्फे एक चांगला सुविचार या ठिकाणी लिहिलेला आहे. एकंदरीत ह्या परिसराला एक बकाल अशी अवस्था आलेली आहे. आणि हे गार्डनचं एक कोल्हापूरचं एक वैशिष्ट्य होतं. आणि जलव्यवस्थापनाचा एक मोठा संदर्भ आहे. सटवाईचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, असा सर्व नैसर्गिक, आध्यात्मिक, पौराणिक असे सर्व संदर्भ असणारं हे गार्डन पुन्हा एकदा झळाळीनं वर यावं असे सर्वजण अपेक्षा व्यक्त करत आहेत. नव्यानेच आता महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर लोकप्रतिनिधी यामध्ये लक्ष घालावं आणि हा परिसर अधिक चांगला आणि हे गार्डन पुन्हा एकदा कोल्हापूरचं पूर्ववैभव व्हावं अशी अपेक्षा सर्व
सर्वजण व्यक्त करत आहेत. तुषार पाटील कॅमेरामनसह मी राजेंद्र मुकोटे, TV नेक्स्ट मराठीसाठी.